शेवटी यांच्यावर हल्ला झाला आहे त्यामध्ये हा जो हल्ला घडवला त्याचा आरोप तुमच्यावर व दिदींवर आरोप केला त्यांनी की त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर हा हल्ला केला आहे. काय प्रतिक्रिया असणार आहे? वास्तविक पाहता आज जी घटना घडली त्याचा न माझा न रश्मी दिदींचा काही संबंध नाही. रश्मी दिदी पुण्यात आहेत, मी इथं पूरग्रस्त भागाला भेटी देण्यात व्यस्त आहे आणि अशा संकटात आपला समाज अडकलेला असताना जी आजची घटना घडली त्याची आम्हाला काही माहिती नव्हती, कल्पना नव्हती. घडल्यानंतर सुद्धा मला तासभर कळलं नाही, मला उलट कळलं मग शेवटीकडूनच कळलं की असं झालं. ते आज विनाकारण माझ्यावर का आरोप करतायत किंवा रश्मी दिदींवर का आरोप करतायत हा मलाच प्रश्न पडला. त्यांना काय तर माझ्याविषयी पर्सनल ग्रज आहे. मागच्या वेळेला सुद्धा माझं काही भाष्य नसताना, काही बोललेलं नसताना खडकीमध्ये मला दमदाटी केली, आरेरावी केली, माझ्या अंगावर आले असं सुद्धा. आता त्यातले बरेचसे पत्रकार बंधू सुद्धा उपस्थित होते. ना मी एका शब्दानं काय बोललोय ना ते मला काय बोलले होते, माझे सगळे सहकारी होते. आणि त्यांच्या म्हणण्यात आलं की कुठं आता जयवंतराव जगताप असतील त्यांना सेनेमध्ये आणल्यामुळं किंवा उद्या आता अजून काही बरेचसे नेते मंडळी करमाळ तालुक्यातील प्रवेश शिवसेनेमध्ये करणार आहे. मग मी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे, मी एकनाथरावजी शिंदे साहेबांचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे, मी त्यांचा उमेदवार आहे. मी पक्षाचा मालक नाही. कोण पक्षामध्ये येत आहे कोण नाही येत, उलटं जेवढे येतील माझे विरोधक का असेना आज पक्षाचे हात बळकट होत आहेत, शिंदे साहेब स्ट्रॉंग होत आहेत. हे चांगली गोष्ट आहे, पक्षासाठी पक्षाची वाढ होती. कोण येत आहे कोण नाही त्याला मी ठरवणारा कोण किंवा त्याच्या मनामध्ये राग धरण्याचं माझं काय कारण. पण तुम्ही विनाकारण मला टार्गेट करताय की बाबा मी दमदाटीच केली, मी आज मारहाणच केली, मीच करायला लावली. मला त्याची काही कल्पना सुद्धा नाही, मला काही माहिती सुद्धा नाही. का विनाकारण उलटं माझा त्यांनाच प्रश्न आहे की मी काय तुमचं काय वाईट. आता चिवटे परिवाराचे आमचे जुने संबंध आहेत, पिढ्यानुपिढ्याचे संबंध आहेत. मामांपासून आमच्या आजोबांपासूनचे संबंध आहेत करमाळा शहरामध्ये. त्यांच्याविषयी वैयक्तिक माझं काही हेवेदावे असण्याचं कारण नाही. आणि उलटं जिल्हा प्रमुख आहेत ते. आज मी ज्या पक्षाचा कार्यकर्ता आहे त्या पक्षाचे ते जिल्हा प्रमुख आहेत. त्यांच्याविषयी आदर आहे मला, त्यांच्यावर काही करण्यासारखं नाहीच. आणि मी सुद्धा छत्रपतींचा मावळा आहे. जर केलं असतं तर केलं म्हणणं, काही केलंच नाही तर मी का विनाकारण म्हणू की मी केलं. हे केलं असतं तर 100% सांगितलं असतं केलंय म्हणून. मी काय तसा दडवून ठेवणारा घाबरणारा कार्यकर्ता नाही, पण मी केलंच नाही. भाईसाहेब, सकाळी त्यांनी ज्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया देत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कुठेतरी त्यांच्यावर ज्यांनी हल्ला केला ते मोबाईल काढून शूटिंग घेत होते आणि म्हणत होते की तो खूप मोठा नेता झाला काय, तो दिग्विजय बागल आणि रश्मीदिदी बागल यांच्यावर टीका करतोय, त्यामुळं त्यांची माफी माग अशा प्रकारे ते चित्रीकरण करत होतात आणि त्यातून ते माफी मागण्यासाठी लावत होते असं. आणि त्यामागं तुमचा किंवा दिदी साहेबांचाच हात आहे अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. मला नेमकं नितीनने मारलंय का मनोजने मारलंय हे पण मला माहीत नव्हतं. आता तुम्ही सांगितली मनोज लांडगेकडून ही घटना घडली. त्याच्याकडे व्हिडिओ असेल तो व्हिडिओ दाखवेल ना की बाबा काय झालंय, मी काय विचारलं होतं, त्यांनी काय उत्तर दिलं होतं, कुठल्या कारणावरून ठरलं होतं. मला आलेल्या माहितीनुसार त्यांचं लांडगे परिवाराचं आणि महेश शेवटीचं काहीतर व्यावहारिक काहीतर होतं आणि त्या व्यवहारातून पैसे जास्त कपात झाले, कमी कपात झाले किंवा कुणी कसे पैसे घेतले मला त्याची कल्पना नाही. पण त्याच्यावरून हे झालं काहीतरी जातीवाचक शिवाय दिल्यामुळं हा प्रकार वाढला. ते ज्यांनी मारहाण केली ते आपलं कार्यकर्ते आहेत असं? माझे कार्यकर्ते आहेत. हे परिवार हिवरवाडी गाव माझं, हे मांगी गाव माझं आहे. करमाळा मतदारसंघामध्ये आज माझे हजारो सहकारी कार्यकर्ते आहेत. कुठल्याही कार्यकर्त्यांनी उद्या कसलाही गुन्हा केला मग तो त्याची वळती माझ्यावर आणणार का? त्यांच्या वैयक्तिक कारणावरून जर समजा काही घटना घडली ही मीच केली असं समजणार का तुम्ही? मग तसं बघायला गेलं तर मी जेलमधून बाहेरच नाही निघालं पाहिजे किंवा मला मोका झाला पाहिजे. आता त्या दिवशी पत्रकार बंधू सुद्धा होते, मी पत्रकार एका शब्दाने तर काय बोललो, पण धमकी दिली, काय दिली, काय कारण आहे, मी काय केलंय.
त्यांचा जे पूर्वीचा वाद होता ते त्याच्याबाबत काय तुम्हाला ह्याच्या आधी काय त्यांनी सांगितलं होतं का लांडगेंनी? ह्याच्यामध्ये पंढरपूरमध्ये एकदा काहीतरी घटना नाही लांडगेंनी लांडगेंनी काय म्हणजे ते तुमच्या आर्थिक व्यवहारात काय तुमच्याशी काय चर्चा झाली का त्या संदर्भात? त्याच्या बाबतीत मलाही नीट कल्पना नाही. नेमकं व्यवहार काहीतरी अडकलेला आहे हे माहीत होतं. कुणाचं कुणाला देणं हे मला नेमकं माहीत नाही. कोणी तर गाडी पण ओढली होती, काही खताचे पैसे पण होते आणि मला वाटतं मकाई कारखान्यावरूनच ती रक्कम घेतली होती. काहीतरी झालं होतं म्हणजे मला पूर्ण कल्पना नाही. आता मला विचारावं लागेल नेमकं काय होतं. एक मिनिट होतं ही बुरड 2-4 आणून सोडली होती. आता यामध्ये जसं आता आपण सांगितलं की मकाई कारखान्यातून बिल घेतलं होतं. आता संबंधित ज्या व्यक्तीचं त्या ठिकाणी पैसेच नाहीत, म्हणजे आता जसं चिवटे यांची त्या ठिकाणी रक्कमच नाही आहे, परंतु त्यांनी लांडगे यांची रक्कम उचलली आहे. यामध्ये कुठेतरी मकाई प्रशासन सुद्धा थोडंफार गुन्हेगार आहे. नेमकं ते काय झालं ही मलाच कल्पना नाही. म्हणजे मी फक्त ऐकून आहे की बाबा कुठले तर पैसे कोणाला तर फिरवले आणि त्या बाबतीत मला माहिती घेतल्याशिवाय मला भाष्य करता येईल. कारण की ते लांडगे आहेत, त्यांनी त्यांच्या बंधूंनी सांगितले की आमचे 80 ते 85 हजार रुपये मकाई प्रशासनाकडनं चिवटे यांनी आमच्या परस्पर घेतले. मग मकाई प्रशासनानं तसे परस्पर म्हणजे त्यांचा काही कुठल्या आधारे ती रक्कम दिली गेली ती मला पण विचारावं लागेल. असं कसं म्हणजे कुणाचे पैसे न म्हणजे ठीक आहे कन्सेंट असली मला यांचं देणं आहे आणि मी लिहून देतो की बाबा माझं देणं असल्यामुळे माझी कपात करावी यांना रक्कम देण्यात यावी, ते काही रेग्युलर प्रॅक्टिस आहे कारखानदारीमध्ये. पण जर कन्सेंट नसताना दिले असेल तर मला पण माहिती घ्यावी लागेल. चुकीचं हे ऑडिट पॉईंट आहे. ते गेल्या काही दिवसापासून आपल्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात अशा घटना घडू लागल्या. म्हणजे करमाळ्याच्या राजकारणाचा स्तर बदलतोय असं वाटतंय का? नेमकं काय आहे? करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये हे काय आता का हेवे दावे कधी ना कधी होतच असतात, राजकारणामध्ये होतात. पण जाणून बुजून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आता मी काम करतोय, मी प्रामाणिकपणे काम करतोय, मी फिरतोय आणि आजची बिकट परिस्थिती अशी की माणसांच्या घरामध्ये पाणी गेले, माणसांच्या जेवणाचे हाल होत आहेत, माणसांना पिण्याचं पाणी व्यवस्थित भेटत नाही आहे, त्यांचं अन्नधान्याचं नुकसान झालं आहे. बऱ्याचशा मी आज गेलो तिथं कांद्याच्या वखारी 2-2, 3-3 चाळी अशा पूर्ण भिजल्या आणि कांदा सडायला लागला. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही राजकारण का आणताय? ही वेळ कुठली आहे? बरं मी तिथं असतो तर ठीक आहे, किंवा आज पोलीस यंत्रणेकडे त्यांनी फिर्याद दिलेली आहे. माझा प्रशासनावर, पोलीस प्रशासनावर पूर्णपणे विश्वास आहे. आय एम अ लॉ अबायडिंग सिटिझन. मी म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा पालन करणारा नागरिक आहे. उद्या माझ्यावर जी तक्रार आहे, माझे कॉल रेकॉर्ड्स तुम्ही तपासू शकता, माझं CDR बघू शकता, मी कुठं होतो किंवा माझी काही त्यांच्याशी चर्चा झाली का किंवा माझी त्यांची भेट आहे का हे तुम्ही बघू शकता. आता कार्यकर्ते असतात, कुठं ना कुठं भेट होती, राम राम श्याम श्याम होतो, झालं. त्याच्या पलीकडे काय? फक्त पंढरपूरमध्ये जो वाद झाला होता ते काय तिथल्या तिथं सगळ्यांनी थांबवलं आणि पक्षीय स्तरावर अशा बैठकीमध्ये ते म्हणून उलट मीच माफी मागितली. माझ्यासारख्याकडनं पक्षाला गालबोट लागण्यासारखं नव्हतं करायला पाहिजे आणि सॉरी म्हणलं. आणि मी मनामध्ये हेवे दावे किंवा मनामध्ये राग ठेवणारा कार्यकर्ता नाही. मी बोललो संपलं, तिथं विषय संपला. त्याच्यानंतर परत मी ते काढत नाही. आता भाईसाहेब तुम्ही आता ज्या प्रकारे सांगितले की चिवटे यांचा माझ्यावर का राग आहे, याचा आता काही गोष्टींचा जर बारकाईने विचार केला तर निवडणुकीच्या आधी सुद्धा तुम्हाला पक्षात घेत असताना त्यांचा विरोध होता त्यावेळेस सुद्धा, किंवा तुम्हाला उमेदवारी मिळण्याच्या संदर्भात सुद्धा, या संदर्भात सुद्धा त्यांचा विरोध होता. त्यानंतर तुम्हाला उमेदवारी मिळाली, त्यानंतर तुमचे स्नेहाचे संबंध झाले आणि त्याच्यानंतर सुद्धा नेमकं बिनसलं होतं. बिनसायचं काही कारणच नाही ना. ते जिल्हा प्रमुख आहेत, मी कार्यकर्ता आहे, मी त्यांच्या नेतृत्वाला मान्य करून काम करतोय ना पक्षाचं. बघा तुम्ही, आज मी सभासद नोंदी करतोय, मी गावोगावी शाखा स्थापन करतोय. बरं हे जे काय होतं हे त्यांचे जिल्हा प्रमुख म्हणूनच बॅनर खाली होत आहे ना. पक्षाचे ते आज प्रमुख आहेत माझ्या जिल्ह्यामध्ये, माझ्या तालुक्यामध्ये. मग माझं उघड कुठं भाष्य झालंय का की महेश चिवटेंना माझा विरोध आहे किंवा ते जिल्हा प्रमुख आहेत हे मला पटत नाही किंवा त्यांच्याविषयी कधी मी कुणाला ओपनली काय बोललोय का? मग तेच का माझ्यावर असा राग धरून बसले? माझे आमदार जयवंतराव जगताप यांना पक्षात घेतल्यामुळे कुठेतरी तुमचा विरोध किंवा तुमचा कुठेतरी राग आहे? मी तुम्हाला आता सुद्धा सांगितलं, पत्रकार, मी पक्षाचा मालक नाही, मी पक्षाचा कार्यकर्ता आहे.
आणि पक्षामध्ये कुणी जरी येत असलं पक्षाची ताकद वाढते. कोण आलं आणि कोण नाही मला त्याचं वाईट वाटायचं किंवा मी द्वेष करायचं कारण नाही. नाही ते यामध्ये वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज आहे असं वाटतंय का तुम्हाला? म्हणजे ही सतत वरिष्ठ चालू निश्चितपणे या बाबतीत बघतील ना. आज मी पक्षाचा उमेदवार आहे. मी उद्या माणसांमध्ये फिरतोय, पक्षवाढीसाठी काम करतोय. मग मला का असं टार्गेट केलं जातं हे पक्ष निश्चितपणे लक्ष घालून चौकशी करेल. काय आणि पोलीस यंत्रणा सुद्धा चौकशी करून बघेल की माझा खरंच काय संबंध होता का याच्याशी, या झालेल्या घटनेशी. दुष्काळ दौऱ्याच्या निमित्ताने अनेक मंत्री शिंदे गटाचे करमण्यात आले, पण त्या दौऱ्यापासून तुम्हाला लांब ठेवण्यात आलं. नाही, मला कल्पना आणि दिली ते होती. एखादे मंत्री पण आपल्या घरी किंवा जसं अगोदर येत होते नेते मंडळी तसे गुन्हा आले नाहीत. पक्षाकडून मी तुम्हाला लांब ठेवण्याचा प्रयत्न होतो. नाही तसं काही नाही. मीच त्या दिवशी दोन्ही मंत्री महोदय ज्या वेळेला आले होते, मला वाटतं आधी योगेश कदम साहेब आले होते. योगेश कदम साहेब होते त्यावेळेला मी मुंबईला होतो. आणि ज्या दिवशी शिरसाट साहेब आले होते, मी शिरसाट साहेबांना भेटायला गेलो होतो देवीच्या मंदिरामध्ये. आणि त्यांना यायला उशीर भरपूर झाला. माझा ठरलेला नियोजित दौरा होता. मला छत्तीसगडच्या काही गावांमध्ये शिंगेवाडी या परिसरात जायचं होतं. मग मी तिथं गेलो. तुम्ही मग सांगितलं की मंगेश चिवटेंकडूनच मला माहिती झालं की हल्ला झाला. हो, मला सकाळी फोन आला. त्यांचा फोन आल्यानंतर तुमची दोघात काय संभाषण झालं आणि त्यांचं काय त्याच्यावर प्रतिक्रिया आली? मी नुकतंच झोपेतून उठलो होतो आणि त्यांनी मला सांगितलं की काही काय प्रकार चालू आहे, असं का करताय. म्हणलं काय केलं, काय झालंय, काय मला हे तर सांगा. ते म्हणले महेश दादावर असा असा हल्ला झाला, काय झालं. म्हणलं मला मंगेशजी काही कल्पना नाही, मी माहिती घेतो आणि आपल्याला कळवतो. बस तेवढंच बोलणं. नेते योगेश कदम ज्यावेळेस या ठिकाणी आले होते त्यावेळेस आपण करमाळ्यात होता असं समजतं, कारण की त्यावेळेस मुंबईला होतो. कारण की तुमची गाडी ताफ्याच्या पाठीमागच होती आणि तिथून ताफ्यातून परत महात्मा फुले पुतळ्याच्या तिथून गाडी वळलेली. आता माझ्या गाड्या तसं पाहिलं गेलं तर तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं अनेक आहेत. मी कुठली गाडी घेऊन गेलो होतो आता माझ्याही लक्षात नाही. तुम्ही इथं कुठली गाडी बघितली मलाही माहिती.